तर आज मी ब्लाऊजला हुक कशी लावायची ते सांगणार आहे. तर सुईमध्ये 4 पदरी दोरा घ्यायचा. 2 पदरी सिंगल दोरा घ्यायचा नाही, कारण हुक लावताना दोरा तुटतो. तर 4 पदरी दोरा घ्यायचा सुईमध्ये आणि आपल्याला ज्या साईडला हुक लावायची ती साईड घ्यायची आणि तिथे खुणा करून घ्यायच्या. आपल्याला कुठे हुक लावायची त्या अंतरावर व्यवस्थित. तर हे बघा, अशा प्रकारे मी इथे खुणं करून घेतली पेनाच्या साहाय्याने. बरोबर त्या खुणेवरच आपल्याला हुक लावायचं आहे. तर पहिलं हुक ह्या साईडने असं लावायचं पहिल्यांदा. तर अशा प्रकारे अलगद अलीकडच्या बाजूने हुक धरायचं दाबून आणि जे हुकाचं जे होल दिलेलं असतं ते होल आपण पहिल्यांदा फिटिंग करून घ्यायचं आणि दुसऱ्या होलामध्ये परत सुई अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने इथं खाली हुक बरोबर अटॅच करून घ्यायचं. खालच्या बाजूने पूर्ण व्यवस्थित अटॅच झालं. 2-3 टाके मारून घ्यायचे ह्या होलात आणि इकडच्या पण, म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित असे 2-4 टाके मारून घ्यायचे, फिटिंग करून घ्यायचं. आणि आता वरच्या साईडने पण हुक अटॅच झालं पाहिजे. अशा पद्धतीने. आणि इथं परत आपल्याला गाठ मारून घ्यायची. तर अशा प्रकारे सुई काढल्याच्या नंतर ह्या पद्धतीने थोडासा दोरा शिल्लक ठेवून त्यामध्ये सुई घालायची आणि गाठ मारून घ्यायची, म्हणजे हुक आपलं व्यवस्थित इथं अटॅच होतं, हलत नाही. तरी बघा, अशा पद्धतीने हुक बसलेला आहे. आता दुसरं पण हुक आपल्याला त्याच पद्धतीने इथे बसवायचं आहे. तरी ते दोरा तोडायचा नाही किंवा काय नाही, तो आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे हुक बसवायचे. अशा पद्धतीने हा दोरा ठेवायचा आणि पहिल्यांदा एक गाठ मारून घ्यायची इथे. झालं. आता त्याच आपण जसं मगाशी हुक म्हणजे आपण गाठी दिल्या त्याच पद्धतीने इथे पण तसंच करायचं आहे. तर पहिल्यांदा खालच्या साईडने हुक अटॅच करून घ्यायचं व्यवस्थित फिटिंगमध्ये. हुकाचे जे दोन्ही होल दिले असतात त्यामध्ये आपल्याला दोन्ही बाजूने हुक फिटिंग करून घ्यायचं आहे. ही बाजू झाली की ही बाजू, असं दोन्ही बाजूने आपल्याला फिटिंग करून घ्यायचे हुक. आणि जर समजा कुठं दोरा अडकला किंवा गाठ बसली तर व्यवस्थितपणे अलगद काढायचं, नाहीतर मग दोरा पूर्णच गोळा होतो इथे. तर आता खालच्या साईडनेही पण अशाच पद्धतीने मी फिटिंग करून घेतलं आहे. आता वरच्या साईडने पण ह्या पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे हुक, म्हणजे अजिबातच हुक हालत नाही परत. आणि इथे गाठ मारून घ्यायची, म्हणजे दुसरं हुक बसवायला काय अडचण नाही. हे बघा, आपल्याला ही सर्व हुक अशाच पद्धतीने इथे बसवून घ्यायचे आहेत. दोऱ्याला तोडायचं नाही, आहे तसाच दोरा इथे पण त्याच पद्धतीने आपल्याला इथे पण हुक बसवून घ्यायचा आहे.
तर प्रत्येक हुकाला वरच्या साईडने सुद्धा अटॅच करून घ्यायचं आहे. वरच्या साईडने रिकामं ठेवायचं नाही, कारण परत मग हुक काढायला खूप परेशानी होती. त्यामुळे वरच्या साईडने पण फिटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे 3 हुक त्याच पद्धतीने मी लावले, तर आता हे 4थं हुक पण मी त्याच पद्धतीने लावणार आहे. आधीच दोरा थोडासा लांब घ्यायचा, कारण परत कमी पडणार नाही. कारण परत अजून दुसरा दोरा सुईमध्ये घालायचा, त्याला गाठ मारायची, त्याच्यातच वेळ वाया जातो. त्यामुळे अगोदरच थोडासा जास्त घ्यायचा. तर ह्या पद्धतीने हुक बसवल्यास पटकन हुक म्हणजे पटकन होते ही पद्धत. हुक व्यवस्थित त्या खुणेवरच ठेवायचे, नाहीतर मग खालीवर काजे खालीवर होतात. शक्यतो 4 पदरीच दोरा घ्यायचा आहे, कारण आपण फिटिंग करताना नाही का, हुक बसवताना आपण जोरात ओढतो ना दोरा, तेव्हा सिंगल जर दोरा असला, डबल दोरा असला तर तुटतो लगेचच. त्यामुळे 4 पदरीच घ्यायचा आहे. तर इथे बघा, मी म्हणजे कुठे दोरा तोडलेला नाही. हाय त्याच दोराने मी सगळी हुकं बसवलेत. कुठेही डबल गाठ द्यायची गरज पडलेली नाही. त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि हुके पण व्यवस्थित बसतात. तरी बघा, 5ही हुकं मी त्याच पद्धतीने बसवलेली आहेत.